श्री स्वामी समर्थ मंडळी, काल अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी खरंच धन्यवाद. काल टाकलेल्या व्हिडिओमध्ये मला खूप जणांनी प्रश्न विचारले आहेत की ताई हे पारायण कसे करावे, संकल्प कसं घ्यावं, सुतक किंवा मासिक पाळी आली असेल तर काय करावं, 21 दिवसाचं पारायण नसेल जमत तर किती दिवसांची सेवा करावी, कोणते ग्रंथ वाचावे, गरोदर स्त्रिया करू शकतात की नाही, तसेच त्याची पूजा मांडणी कशी करावी, असे असंख्य प्रश्न त्यांनी मला विचारले आहेत. तर त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ अपलोड करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत. तर ज्यांना श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण किंवा 21 दिवसांची सेवा जमत नसेल त्यांनी 1, 3, 7, 11 असे पारायणसुद्धा करू शकतात. ज्याला जेवढं जमेल त्याने तेवढे दिवस ही सेवा करावी. पण प्रकट दिन निमित्त आपण 21 दिवस ही प्रभावी सेवा करतो म्हणून त्याला महत्त्व जास्त असतं. तुम्हाला 1 दिवस म्हणजे अगदी प्रकट दिनाला सुद्धा ग्रंथ वाचला तरी चालेल, किंवा 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस केलं तरीही चालेल. तुम्ही हे पारायण 28 तारखेच्या आधी सुद्धा करू शकता आणि 20 मार्च नंतर देखील सुद्धा करू शकता. 20 मार्चला स्वामींचं प्रगट दिन आहे, त्यामुळे येत्या 28 फेब्रुवारी ते 20 मार्च तुम्हाला जेवढं जमेल तितकं स्वामींच्या या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हे ग्रंथ अत्यंत फलदायी आहे, फलश्रुती देणारं आहे आणि स्वामींच्या अत्यंत जवळचं आहे. त्यामुळे तुमची कोणती इच्छा असेल तर या ग्रंथाने ते पूर्ण होणार आहे. तर या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि हे 21 अध्याय रोज वाचल्यानंतर एक ग्रंथाचं पारायण पूर्ण होतं. असं तुम्हाला किती पारायण करायचे आहेत, जसं की तुम्ही 7 दिवसाचं म्हणताय, 1 दिवसाचं म्हणताय, किंवा 11 दिवस, किंवा 3 दिवस, किंवा 21 दिवस, मग तुम्हाला त्या दिवसानुसार 1 ते 21 अध्याय हे रोज वाचायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही 1 दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्ही पूर्ण 1 ते 21 अध्याय त्या एका दिवसात संपवणं आहे. जर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करत असाल तर रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय, 1 ते 21 असे 3 दिवस तुम्हाला सलग 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत रोज. तसंच 11 किंवा 21 दिवस तुम्ही जे करत असाल तर रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत, तेव्हा तुमचा एक पारायण पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा पण तुम्ही पारायण करणार असाल तर ते तुम्ही स्वामींना संकल्प घेऊनच सांगायचं आहे की स्वामींचं तुम्ही 1 दिवसाचं पारायण करत आहात, 3 दिवसाचं करत आहात, 7, 11, 21 ज्या दिवसांचं, जितक्या दिवसांचं तुम्ही करत असाल तसं तुम्ही स्वामींना सांगून संकल्प घेऊन ते पारायण करायचं आहे. तर काही जणांना असेही प्रश्न होते की या 21 दिवसाच्या पारायणामध्ये आमची मासिक पाळीची तारीख आहे, किंवा आम्हाला बाहेर जायचं, किंवा कोणाकडे लग्न आहे, किंवा कोणी लहान मूल असल्यामुळे 21 दिवसाचं नाही जमत आहे, मध्ये उठलं तर चालेल का, असे असंख्य प्रश्न त्यांचे होते. तर मला असं वाटतं की तुम्ही स्वामींची सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे येत्या 28 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत तुम्ही ते पारायण कधीही संपवू शकता, जर तुम्हाला 21 दिवसाचं नसेल जमत. आणि जर 21 दिवसाचं करायचं असेल तर तुम्ही ते 28च्या अगोदर देखील सुरू करू शकता आणि ते 20 मार्च नंतर देखील संपवू शकता. जर तुमची त्या दरम्यान तारीख वगैरे असेल, मासिक धर्म असेल, तर तुम्ही एक तर पारायण अगोदर संपवून घ्या किंवा नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तसेच हे पारायण गरोदर स्त्रिया देखील करू शकतात. तुम्हाला जर जास्त वेळ खाली बसू शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवरती बसून, सोफ्यावरती बसून देखील तुम्ही हे पारायण करू शकता. मेन आपल्या हातून सेवा घडणं आहे आणि स्वामींना आपला भाव कळतो, त्यामुळे तुम्ही एवढं असं की मनावर घेऊन करू नये, की त्रास स्वतःला करून घेऊन ह्या गोष्टी करू नये. तर हे कोणत्याही दिवशी तुम्ही पारायण करू शकता. त्यासाठी तुम्हाला 28ला सुरू करणे किंवा 20 मार्चला संपवणं असं नाही आहे. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार तुम्ही ते करू शकता. फक्त स्वामींची सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी सकाळी लवकर उठून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर स्वामींना अभिषेक करून स्वामींची साधी सोपी पूजा मांडायची आहे. तुम्हाला जर पूजा मांडायला जमत नसणार तर तुम्ही देवघरामध्ये पण स्वामींची पूजा करून तिथे तुम्ही त्या ग्रंथाला वाचायची सुरुवात करू शकता. या ग्रंथपारायणाचे काही मोठे असे नियम नाही आहेत, जे आपण प्रत्येक ग्रंथ वाचताना किंवा पारायण करताना तेच आपले नियम आहेत. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर हे 7 दिवस तुम्हाला परान्न खायचं नाही आहे, घरातलंच अन्न खायचं आहे, बाहेरचं खायचं नाही आहे. त्यानंतर तुम्ही मांसाहार करत असाल तर ते सुद्धा नाही करायचं आहे, मद्यपान नाही करायचं आहे. पूर्ण 7 दिवस, 21 दिवस, जेवढे पण दिवस तुम्ही पारायण करत असाल त्या दरम्यान तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी तुमच्या पारायणाचा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणजेच उद्यापन असणार आहे, त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या आवडीचं सर्व नैवेद्य बनवायचं आहे. तुम्हाला जमत असेल तर केंद्रामध्ये किंवा मठामध्ये अन्नदान करायचं असेल तर करू शकता, किंवा तिथे कुठे कोणाला जमत नसेल तर तुम्ही घरामध्येच एखाद्या सवाष्ण स्त्री पुरुषाला, जोडीला तुम्ही अन्नदान करू शकता.
त्यामुळे तुमच्यासह हे पारायण पूर्ण होऊ शकतं. तर आता असेही काही लोक आहेत की ज्यांना पारायण करता येणार नाही, कारण ज्यांना कोणाला लिहिता वाचता येत नसेल त्यांना हे पारायण जमणार नाही. मग अशा लोकांनी काय करायचं आहे, तुम्हाला जमेल तेवढं स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही 21 दिवस करा, 2 दिवस करा, 1 दिवस करा, पण अखंड नामस्मरण करा स्वामींचं. तुमच्याकडे माळ असेल तर त्यावरही तुम्ही नामस्मरण करू शकता. तर ज्यांना कोणाला लिखित नामस्मरण करायची सवय असेल तर त्यांनी देखील रोज श्री स्वामी समर्थ अशी लिखित सेवा करावी. तर या 21 दिवसात जेवढं नामस्मरण करता येईल, जेवढे पारायण करता येईल त्यांनी तेवढी सेवा करावी. आणि परत तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पूजा मांडणी आणि संकल्प कसे घ्यावे ते बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.